राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात एक मोठी बातमी आहे। विलिनीकरणाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा अजितदादांच्याकडे जाणार होती। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंनी हा गौप्यस्फोट केलाय। शरद पवारांना देखील नेतृत्वाचा निर्णय मान्य होता। राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातल्या लेखात हा मोठा दावा केलाय। शरद पवार अजितदादांमध्ये विलिनीकरणाबाबत ठरलं होतं असं देखील शशिकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर पक्षाचं नेतृत्व अजितदादांकडे दिलं जाणार होतं असा मोठा गौप्यस्फोट शशिकांत शिंदेंनी केलाय। अजितदादांना राष्ट्रवादीतनं बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला। झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची यासाठी दादा 4 ते 5 महिन्यांपासून कामाला लागले। मनपा झेडपीमध्ये जाणीवपूर्वक युती घडवून आणली। अजितदादा हिरिरीनं प्रचाराची आघाडी सांभाळत होते। 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाचा निर्णय पवारांच्या उपस्थितीमध्येच झाला होता। विलिनीकरणानंतर पक्षाची धुरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय झाला होता। खुद्द शरद पवार आणि सर्व नेत्यांनी हा निर्णय घेतला होता। अजितदादांचे दोन्ही पक्ष एकत्र करण्याचं स्वप्न अपुरं राहिलं। दोन्ही पक्ष एकत्र आणणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। विलिनीकरण घडवून आणणं, पक्ष मजबूतीनं उभं करणं ही दादांना खरी श्रद्धांजली ठरेल।